नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये. तर आपण आज या व्हिडिओमध्ये रॉबर्ट क्लाईव्हबद्दल माहिती घेणार आहोत. रॉबर्ट क्लाईव्ह जो बंगालमध्ये ज्याने ब्रिटिश सत्तेचा पाया रोवला होता, ब्रिटिश पार्लमेंटचा किंवा इंग्लंडचा त्याने विजयाचा पताका रोवला होता. म्हणजेच ब्रिटिश साम्राज्याच्या विस्तारवादाला त्याने सुरुवात केली होती असं म्हणता येईल. तर अशा व्यक्तीबद्दल जाणून घेणं, माहिती घेणं आपलं महत्त्वाचं ठरतं. त्याची पार्श्वभूमी काय, म्हणजे भारतामध्ये तो येण्या अगोदर तो इंग्लंडमध्ये काय करत होता, कशा पद्धतीने जगत होता जीवन, याबद्दल आपण माहिती घेऊ आणि ती माहिती घेणं महत्त्वाचं ठरतं. तर वयाच्या 19व्या वर्षी तो भारतामध्ये आला होता. म्हणजे 1744 साली तो भारतामध्ये मद्रास येथे आला होता आणि क्लार्क म्हणून काम करत होता. म्हणजे त्या अगोदर तो काय करत होता, तर त्या अगोदर रॉबर्ट क्लाईव्ह होता तो इंग्लंडमध्ये अतिशय खोडकरपणाने जीवन जगत होता किंवा आगाऊ होता. एक गुंड प्रवृत्ती असलेला व्यक्ती जसा वागतो किंवा राहतो, जीवन जगतो, त्या पद्धतीने तो जीवन जगत होता. टोळी बनवणं, टोळीसमोर तो असायचा. टोळी बनवून जे काम टोळी करत असत तेच करायचं, म्हणजे लुटायचं काम. म्हणजे दुकानदार असेल तर त्याच्याकडे जाणं, पैशाची मागणी करणं, लुटणं, नाही दिलं तर नालीचं पाणी त्या दुकानामध्ये सोडणं, म्हणजे अशा लोकांना त्रास देत होता तो. आणि त्याचे वडीलही असे वैतागले होते रॉबर्ट क्लाईव्हचे अशा गुणांमुळं, की त्यामुळेच त्याला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरीसाठी पाठवण्यात आलं होतं, की जा बाबा तू इथं राहू नको, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरी कर आणि तिकडे सुखी राहा, इथे आम्हाला त्रास देऊ नको. एवढा वैताग त्याने त्याच्या वडिलांना दिला होता. एकदा तर असं झालं होतं म्हणजे की तो कुठल्या तरी पुतळ्यावर किंवा इमारतीवर चढून बसला होता, खाली उतरलाच नाही. म्हणजे एवढा वैताग दिला होता वडिलांना अशा खोड्या करून. म्हणजे लोकांना सतत काही ना काही त्रास देत राहायचा, काही ना काही धिंगाणा करत राहायचा. त्यानं 2-3 शाळाही बदलल्या होत्या. म्हणजे इतक्या आगाऊपणा रॉबर्ट क्लाईव्ह करायचा. म्हणजे त्याच्यानंतर हे सांगितलंच होतं की म्हणजे टोळी बनवायचा, टोळी बनवून तो पैसा वसूल करण्यासाठी व्यापाऱ्यांकडे किंवा दुकानदाराकडे जायचा. हे अशा गोष्टी त्याच्याबद्दल बऱ्याच लिहून ठेवलेल्या आहेत किंवा चर्चा झालेली आहे, त्याबद्दल असं म्हटलंही जाते. आता इतिहासामध्ये याबद्दल किती खरेपणा आहे किंवा नाही हे आपण जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. परंतु जितकं या रॉबर्ट क्लाईव्हबद्दल आपल्याला मला माहिती भेटली ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण जे मी वाचलं की रॉबर्ट क्लाईव्ह टोळी तयार करायचा आणि व्यापाऱ्यांकडून पैसा वसूल करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे हे गँगस्टरसारखी वृत्ती असल्याचा माणूस मला वाटला तो. त्यामुळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून असं मला तुम्हाला सांगावं असं वाटलं की गँगस्टर ते गव्हर्नरचा प्रवास रॉबर्ट क्लाईव्हचा सांगितलं पाहिजे. तर ह्या अशा गोष्टी त्याच्या म्हणजे वैयक्तिक जीवनामध्ये घडलेल्या होत्या आणि त्याला त्याचे वडील वैतागले होते. म्हणून 1742ला त्याच्या वडिलांनी म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जॉईन करण्यास सांगितलं आणि तो 42ला जॉईन झाला क्लार्क म्हणून. तो मद्रासमध्ये आला कधी 1744ला. 42ला तो निघाला होता, 44ला तो भारतामध्ये आला. क्लार्क म्हणून जीवन जगत होता. आणि क्लार्क म्हणून जीवन जगत असताना आता मद्रासमध्ये गरमी होती. गरमीमुळं की आणखीन कुठल्या कारणामुळे माहीत नाही, पण तो मायदेश म्हणजे घर सोडून, मायदेश सोडून मद्रासमध्ये आला होता, भारतामध्ये आला होता. मग त्याला घरच्यांची आठवण येत असावी कदाचित, किंवा आणखीन कुठला मानसिक त्रास असेल किंवा इथली गरमी असेल, यामुळे तो एवढा प्रचंड वैतागला होता. मग वैतागल्यामुळे त्यानं स्वतःवरच 2दा गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला रॉबर्ट क्लाईव्ह. परंतु ज्यावेळी त्याने 2दा स्वतःवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी 2दा गोळी झाली नाही. परंतु खिडकीपाशी ज्यावेळेस गेला आणि खिडकीमधून त्याने गोळी झाली त्यावेळी तिसऱ्यांदा गोळी बंदुकीतून बाहेर निघाली, म्हणजे आवाज झाला. याला त्यानं त्याचं स्वतःचं नशीब समजलं. त्यानं असं समजलं की देवानं आपल्याला काहीतरी चांगलं करण्याचं किंवा काहीतरी करण्याबद्दल जिवंत ठेवल्याचं त्याच्या लक्षात आलं. आणि त्यामुळं तो पुढं तो तसा प्रगती करत गेला. एका क्लार्कचा तो सैनिक झाला, सैनिकाचा तो सेनापती झाला, म्हणजे कॅप्टन झाला. त्याच्यानंतर तो गव्हर्नर झाला. 1742 ज्यावेळेस तो निघाला इंग्लंडमधून, 44मध्ये मद्रासमध्ये आला. 44च्या नंतर 46मध्ये त्याला युद्धकेदीमधून पकडण्यात आलं होतं. म्हणजे 46मध्ये जे कर्नाटकचं प्रथम युद्ध होतं त्या प्रथम युद्धामध्ये डुप्लेनं त्याच्या सैनिकाने रॉबर्ट क्लाईव्हला युद्धकेदी म्हणून पकडलं होतं. तर युद्धकेदी म्हणून पकडलेलं असताना ज्यावेळी मद्रासमध्ये वादळ वारे सुटलं होतं त्यावेळी, म्हणजे तशा परिस्थितीमध्ये तो कैदी म्हणून निसटला आणि सेंट डेव्हिड या किल्ल्याला किंवा या ठिकाणाला जाऊन तो मिळाला इंग्रजांना. म्हणजे त्याच्या
माणसापाशी, अधिकाऱ्यापाशी, इंग्रजांपाशी तो जाऊन मिळाला. आणि त्याच्यानंतर त्यानं असं ठरवलं की त्याला लष्करामध्ये भरती व्हायचं. मग त्यानं लष्करामध्ये भरती होण्याचा निर्णय घेतला. तो लष्करामध्ये भरती झाला, सैनिक म्हणून रुजू झाला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये. आणि त्यानंतर 1751 ज्यावेळी हरकाटची लढाई झाली, त्या हरकाटच्या लढाईमध्ये चंदासाहेबच्या मुलाला रॉबर्ट क्लाईव्हने पराभूत केलं. त्यावेळी त्याचं नाव ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये गाजलं गेलं. आणि त्यामुळं रॉबर्ट क्लाईव्हच्या प्रगतीपथाचा मार्ग खुला झाल्याचा आपल्याला दिसून येतो. कारण त्याचे गुण जे आहेत त्या म्हणजे मूळ त्याचा जो स्वभाव होता, खोडकर, भांडण करणं, लोकांना त्रास देणं, हे या स्वभावामुळे आणि सैनिक झाल्यामुळे ते सगळं जुळून आल्यामुळे त्याला हळूहळू एका पायरीवर यश मिळत गेलं. त्यामुळे 1751 साली हरकाटच्या युद्धानं त्याला नाव मिळवून दिलं. आणि त्यामुळंच नंतर तो मद्रासचा कॅप्टन म्हणून निवडला गेला होता 1752 साली. 1751 साली तो मायदेशी परत गेला होता. 52-53 साली त्याची कॅप्टन म्हणून निवड झाली. त्याचं लग्न झालं 53 साली. तो 54ला भारतामध्ये आला. आणि त्यानंतर आपल्याला माहीतच आहे की 1757ला प्लासीची लढाई झाली. प्लासीच्या लढाईने त्याने बंगालमध्ये सिराजुद्दौलाला पराभूत केलं आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा किंवा ब्रिटिशांच्या सत्तेचा पाया त्याने रोवलेला आपल्याला दिसून येतो. आणि बंगालचा पहिला गव्हर्नर म्हणून रॉबर्ट क्लाईव्हचीच निवड केल्याची आपल्याला दिसून येते. तर एवढाच प्रवास रॉबर्ट क्लाईव्हचा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार होतो आणि तो आपण पाहिला. जर तुम्हाला काही माहिती चुकीची वाटली किंवा माहिती आणखीन ॲड कराविषयी वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता. आणि जी आपण चर्चा केली, जी माहिती घेतली रॉबर्ट क्लाईव्हची, ती माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.